मी रोज जिमला जातोय, मी रोज 1 तास वर्कआउट करतोय, रोज 1 तास कार्डिओ सुद्धा करतोय. मी कमी जेवतोय किंवा मी एक टाइमच जेवतोय, मी नुसतं फळांच्या वरच आहे. तरी सुद्धा माझं वेट काही कमी नाही झाले. माझं सुरुवातीला 1-2 किलो वेट जे कमी झाले, त्यानंतर माझं वेट काही कमी होईना झाले. असं तुमच्या बाबतीत घडतंय काय? तर याला म्हणतात वेट लॉस प्लॅटो तयार होणे. कारण का तुम्ही खोळ्यासारखे 1 तास ट्रेडमिलवर पळत असताय, वर्कआउटमध्ये एकसारखाच वर्कआउट करत असताय, जेवण कमी करताय किंवा नुसतंच फळं खाताय किंवा एक टाइमच जेवताय, अशा प्रकार जर तुम्ही करताय तर यामुळे तुमचा वेट होतोय स्टक. कारण का आपली बॉडी यामध्ये मेटाबॉलिझम कमी करते आणि कमी कॅलरीज मध्ये ऍडजस्ट व्हायला सुरुवात करते आपली बॉडी. याला तुम्हाला ब्रेक करायचा असेल तर तुम्हाला तुमचा बीएमआर किती आहे हे माहिती पाहिजे, त्यानंतर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज किती आहे ते माहिती पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला स्मार्टली 500 ते 600चा डेफिसिट ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे खाताय त्यामध्ये प्रोटीन किती आहे, हेल्दी फॅट्स किती आहेत, व्हिटॅमिन्स मिनरल्स मला मिळतात काय प्रॉपर, मी कार्ब्स मॅनिप्युलेशन कसं करायला लागलोय डाएटमध्ये, हे सगळं महत्वाचं असते. त्यानंतर तुम्ही वर्कआउटमध्ये तुमच्या हेवी कंपाऊंड मुवमेंट जसं की स्क्वॉट्स, डेडलिफ्ट्स, पुलअप्स आणि बेंच प्रेस यासारखे कंपाऊंड मुवमेंट जे असतात त्याला तुम्हाला ऍड करायचं तुमच्या वर्कआउटमध्ये. रोज कार्डिओ न करता 1-2 दिवस तुम्हाला हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग करणं, त्यानंतर ब्रिस्क वॉकिंग करणं, स्टेडी कार्डिओ करणं, यासारख्या गोष्टी तुम्हाला वर्कआउटमध्ये तुम्हाला ऍड करायला लागतात. जर का तुम्ही ड्रास्टिकली फॅट लॉस किंवा वेट लॉस केलात तर तुमचं वजन सुद्धा, तुम्ही वर्कआउट बंद केल्यानंतर तुमचं वजन सुद्धा फास्ट मध्ये वाढते. त्यामुळं हेल्दी फॅट लॉस कडे बघा, हेल्दी वेट लॉस कडे बघा. तुम्हाला नुसतं वेट स्केल कडे बघत राहायचं नाही. तुमचं इंचेस मध्ये किती लॉस झालाय, त्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ मध्ये किती गेन झालाय आणि त्यानंतर तुमची मिरर प्रोग्रेस कशी आहे, हे सगळं तुम्हाला, हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघता आलं पाहिजे. नुसतंच वेट कडे बघणं, नुसतंच वेट किती कमी झाले हे बघणं सुद्धा चुकीचं आहे. तुमच्या ट्रेनरनं तुमच्यासाठी कस्टमाइज प्लॅन केलेला असतो, वर्कआउट प्लॅन आणि डाएट प्लॅन, त्याला फॉलो करा प्रॉपरली. आणि जर तुम्हाला बीएमआर कसा काढायचा, तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज कसा काढायचा हे जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीएमआर कसा काढायचा, मेंटेनन्स कॅलरीज कशा काढायच्या आणि कितीचा डेफिसिट ठेवणं योग्य आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.